नमस्कार, मी प्रमोद वडसकर, राहणार चनाका, तहसील राजुरा, जिल्हा चंद्रपूर येथील शेतकरी आहे। मी साधारण 7 ते 8 एकर शेती करतोय आणि त्यापैकी 4 एकर शेतीमध्ये मिरचीची लागवड करतोय दरवर्षी। आणि दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मिरची पीक घेण्यासाठी खूपच चॅलेंजिंग वर्ष होतं। खूप अतिशय पाऊस असल्यामुळे मर रोगाचा खूप प्रादुर्भाव होता। तरी पण मला यावर्षी एकरी 35 ते 40 क्विंटलपर्यंत मिरचीचं उत्पादन मिळालं। खत व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जर उत्पादन घ्यायचं आहे, म्हणजे कितीचं टार्गेट गाठायचं आहे, त्या हिशोबानुसार खताचं मॅनेजमेंट आपल्याला करावं लागणार आहे। आणि तेवढं त्याला जास्तीचे खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य हे वेळेवेळेवर द्यावं लागणार आहे। जास्तीचे खतं म्हणजे अवाढव्य खतं पण नाही, अवाढव्य खतं देण्यापेक्षा त्याचं एक मोजून कॅल्क्युलेशन करून खतं देणं पण खूप गरजेचं आहे। त्या हिशोबाने जर खतं दिले तर खरंच चांगलं उत्पादन येऊ शकतं। कीड व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये मी यावर्षी पूर्णपणे केमिकलवरच अवलंबून नाही राहिलो, तर तिथं काही जैविक गोष्टी पण वापरलेल्या आहे, दशपर्णी पण वापरलेले आहे। आणि कृषक स्वराजच्या टीमकडून आम्ही ते पूर्णपणे नियोजन केलेलं आहे। सापळे पण लावलेले आहे, चिकट सापळे, आणि असं पूर्ण नियोजन केलेलं आहे। यावर्षी खूपच भयंकर पाऊस होता, मिरचीसाठी खूप अतिशय पाऊस राहिला। त्यावर्षी हे पीक खूप धोक्यात येऊ शकतं। विल्ट नावाची बुरशी हे खूपच जास्त प्रमाणामध्ये येते। तर मी आपल्या शेतामध्ये कंटिन्यू कृषक स्वराजकडून ट्रायकोडर्माचा खूप अतिशय वापर केला। दर 10 दिवसाला ट्रायकोडर्मा पर एकर 1 ते 1.5 लिटर हे ड्रिंचिंग करत होतो आणि मला त्याचा पण खूपच चांगला फायदा आला। तर इतर शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये यावर्षी मिरचीमध्ये खूपच उत्पादन इतर शेतकऱ्याला कमी झालेलं आहे, म्हणजे 10 ते 20 क्विंटल पर एकर एवढंच झालेलं आहे। आणि मला त्यांच्या दुप्पट उत्पादन निघालेलं आहे, म्हणजे कमीत कमी 40 क्विंटल 35 ते 40 क्विंटल पर एकर एवढं निघालेलं आहे। साधारण हा 3 एकराचा प्लॉट आहे। 3 एकरमध्ये मला आत्तापर्यंत जवळपास 80 क्विंटल उत्पादन निघालेलं आहे आणि 20 क्विंटल ते 22 क्विंटल परत पुन्हा उत्पादन निघण्याची आशा आहे। मी काही चेंजेस केले यावर्षी, त्याचं पण एक कारण असू शकते, त्याच्यामुळे मला उत्पादन जास्त मिळू शकते। एक तर नर्सरीमधून चांगलं सदृढ रोपं आणले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळेवर योग्य लागवड आणि हंगामाच्या पहिले माती परीक्षण, ह्या 3 गोष्टी मला एक खूपच महत्त्वाच्या वाटते।